नमस्कार, आज आपण बघणार आहोत डाळ फळं. तर याला चकोल्याही म्हणतात. दररोज जेवण काय बनवायचं, भाजी काय करायची याचा कंटाळा येतोच. चला तर मग ही रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मिक्स डाळी आपण इथे घेणार आहोत. तर तुरीची डाळ घेतलेली मी अर्धा कप, ते मसूर डाळ घेतले आणि आता आपण मूग डाळ घेणार आहोत. तर हे आपल्याला डाळी आता स्वच्छ अशा धुवून घ्यायच्यात. तर मी 2 ते 3 वेळा ह्या डाळी धुवून घेतलेल्या आहेत, अशा चोळून धुवून घ्यायच्या. हे बघा डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर अर्धा चमचा हळद घालते, थोडंसं मीठ घालायचं, हिंग घालायचा आणि 1 चमचा असं तेल घालायचं आपल्याला याच्यामध्ये. आता एक अंदाजे 1 ग्लास आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि आपल्याला याच्यात 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरला. आपला कुकर होतोय तोपर्यंत मी इकडे पीठ मळून घेते. तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घालायचं. आपण चपात्याला पीठ मळतो तशीच कणिक मळून घ्यायची. थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. बघा तर छान आपली कणिक मळून झालेली आहे. इकडे आपली डाळ पण शिजलेली आहे. तर मी आता हे डाळ घोटून घेते. बघा छान कलर आलेला आहे हळद टाकल्यामुळे डाळीला. तेव्हा डाळ पण मस्त शिजलेली आहे. तर आता आपण याला फोडणी करून घेऊया डाळीला. आपल्याला इथे आता 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. मोठा चमचा घातलेला आहे, 1.5 चमचा तेल. याच्यामध्ये आता मोहरी, जिरं, बघा मस्त आपलं जिरं मोहरी तळलेले आहे. तर आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे. तर आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. मस्त असं आपल्याला हलवून घ्यायचे. आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जायला पाहिजे. बघा छान लालसर होत आलेला आहे आता. तर आपल्याला इथं परत फोडणीमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची, लाल तिखट घालायचं, चवीनुसार घालायचं आहे आपल्याला. तिखट वगैरे तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही. कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. आणि आता आपण याच्यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालतोय. तर बघा छान मस्त तेल सुटलेलं आहे, फोडणी झालेली मस्त झालेली आहे. तर आता आपण पाणी घालून घ्यायचं. तर तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. तर मी ते 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. परत लागेल तसं मी पाणी घालणार आहे. तर याला उकळी येऊ द्यायची. त्याला उकळी येते तोपर्यंत आपण इकडे मगाशी पीठ मळेल त्याची चपाती लाटून घेतोय. तर अशी आपण चपाती साधीच घडी वगैरे करायची नाही तेल लावून, तर साधी चपाती लाटून घ्यायची. इथे बघा मी सुरीने असं कट करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आवडतील असे तुम्ही काप करून घेऊ शकता. तर इथे मी चौकोनी काप करून घेतलेले आहेत. छोटे छोटेच काप करून घ्यायचे, शिजल्यावर परत हे मोठे होतात फळं अजून. तर हे बघा छान आता उकळी आलेली आहे. तर आपण ह्याच्यात आता आहे चकोल्या सोडणार आहोत. त्याला डाळफळं किंवा चकोल्या असंही म्हणतात. तर हे आपण असेच एक एक करून आता सोडून घेऊया आणि चपाती लाटून त्याचे काप करून परत ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तर पाणी आपल्याला लागेल तर पाणी आपण ह्याच्यात नंतर वाढवू शकता. तर हे बघा मी पूर्ण करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सोडून घेतलेले आहेत. तर ह्याच्यावर आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मी. तर ह्याला एक 10 मिनिट आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. एकदम छान टेस्ट येते. हे बघा छान डाळफळं शिजलेले आहेत. तर आता आपण हे गरमागरम ताटामध्ये वाढून लगेच आपण खाऊ. हे आपल्याला गरम गरमच खायचे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात असे गरम गरम डिश खायला एकदम मजा येते. अगदी लहान मुलं हे आवडीनं खातात. तर दररोज चपाती भाजी खायचा कंटाळा येतो, तर नक्की वेगळं काहीतरी खायला त्यांनाही मजा येते. तर आता आपण ह्याच्यावर 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत आणि तोंडी लावण्यासाठी आपल्याला लोणचं घ्यायचं. कोणतंही लोणचं घ्या तुम्ही, आंब्याचं, लिंबाचं किंवा मिरचीचं. मस्त आपली गरमागरम डिश तयार आहे. तर आता आपण ह्याच्यासोबत लोणचं घेतोय. तर कसा वाटला व्हिडिओ, तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.